वहिनी काय झालं, तुम्ही इथं काय करताय? माझं घर आहे, मी कुठं पण असेल, तुला काय करायचंय? हो पण तसं नाही. मग कसं मग हा काय हौस आहे का तुला लग्न करायची? आणि हाय एवढी हौस लग्न करायची तर खाना कुणासोबत तरी पळून जा जा. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय काय? बरोबरच बोलते मी बरोबरच बोलते. काय हा लग्नाचा घाट घालून ठेवलाय सगळा? अगं तुझ्या या गोष्टींमुळे त्यांना कसला इमोशनल सीन करावा लागतोय माहितीये का तुला? अहो पण मी त्यांना म्हणले होते गडबड नका करू म्हणून. मी त्यांना म्हणले होते गडबड नका करू. चांगलं ओळखते ना तुला, चांगलं ओळखते. तेरे खाने के दात अलग दिखाने के अलग. खरं सांग ग, तूच फूस लावलीस ना आई बापाला? तूच लावलीस ना फूस? माझे लग्न करा, माझे लग्न करा, माझे लग्न करा म्हणून. वहिनी काय बोलताय? काय वहिनी एका पोरानं पसंत केली ग तुला. तू काय सकाळी श्रीदेवी समजायला लागलीस होय? जा 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 जाऊन थोबाड बघ, जा ना अर्षात थोबाड बघ, मग कळलं कोण आहेस तू. नाही सांग ना, सांग ना, लग्न ठरल्यावर त्याचा खर्च कोण करणार ग? पैसा कुठून येणार सांग ना? तुझे आई बाप आहेत ना, हे सगळं घर विकून खातील तुझ्या त्या लग्न पाहिजे. मग मी काय करायचं? कुठं जायचं आम्ही? वहिनी गेलं वहिनीचं नशीब फुटलं इथं. काय करू मी? त्या पोट्टलवारांना वाटत असं काय सुखात जगते आमची जयू इथे. त्यांना काय माहिती, तर सारखी ढोकळे खात फिरते जयू. फुटलं नशीब. मी पण जयू आहे ना, बघतेच ना कसं होतं तुझं लग्न. सावे कमिटमेंट है माझी. मैंने अगर एक बार कमिटमेंट कर ली ना तो फिर कमिशनर साहेबांचा आत्ता फोन होता. ती प्रोडक्ट डुप्लिकेट करणारी गँग, तिला आत्ता बेल मिळालाय. टू माय सरप्राईज ते पॉलिटिकली वेल कनेक्टेड लोक आहेत. तू पण थोडा विजिलंट राहा, कळलं? आणि महत्वाचं म्हणजे आईला यातलं काही कळू देऊ नकोस. त्याला झोप येत नाही वाटतं. म्हणजे मुझे नींद न आए असं झालंय का? सारंग, अरे वा, महफिल इथे जमली आहे वाटतं. बोल नाही. बरं झालं तू जात आहेस. आपल्या ब्युटी पेजंटसाठी ज्या मुली सिलेक्ट झाल्यात ना, त्याची यादी यात आहे. एकदा चेक कर. आपल्या PR टीमने पाहिले नाही. नाही, त्यांनी सगळंच बघितलंय, पण मला असं वाटतं की एकदा तू स्वतःहून चेक करावंस. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या इंट्रोडक्शन राऊंड आहे आणि ती राऊंड तू जज करावीस असं मला वाटतंय. मला अगं आई, आपण सेलिब्रिटी वगैरे बोलूयात. ते नंतरच्या सगळ्या राऊंडसाठी. पण उद्या इंट्रोडक्शन राऊंड आहे, उद्या सगळ्यांची ओळख होईल, तेव्हा तू तिथे असावंस असं वाटतंय मला. ठीक आहे, चालेल. गुड. बरं चला, त्याला आराम करू द्या. हो आई झालंच. यांना लवकर बाहेर काढ, नाहीतर इथेच बसतील. तू सुद्धा आराम कर. हो. गुड नाईट. सारंग ऐक, ज्या काही लिगल फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण नंतर कंप्लीट करूया. अमृता हो आलेच. तू चल माझ्यावर. हो, चल चल. आता शांत झोप लागेल. हो, थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. सकाळी ती एक मुलगी भेटलेली, तिचं नाव आहे का रे लिस्टमध्ये? नाव काय होतं तिचं? तू नाव नाही विचारलंस तिचं? अरे नाव नाही विचारलंस तर मग ह्याच्यात सापडणार कशी ती?
तू गेला होतास ना फॉर्म भरायला? हा मी तू भरला नाहीस म्हणून मला भरावा लागला. आता जर तू फॉर्म भरला असतास ना तर तुला कळलं असतं की त्या मुलीचं नाव काय, आणि जर ते नाव कळलं असतं तर हेही कळलं असतं की या सिलेक्टेड मुलींच्या यादीत तिचं नाव आहे की नाही. आता ते तुला माहित नाहीये, झाला ना प्रॉब्लेम, म्हणजे तुझी चूक आहे. मी कसं काय विसरलो नाव विचारायला? तुझा प्रॉब्लेम काय? साधं नाव तर विचारायचो. नाव विचारायला जातं काय? 4 शब्द आहेत. व्हॉट इज युअर नेम? सोपं होतं, पण नाही. मराठीत तर 3 शब्द आहेत. तुमचं नाव काय? पण नाही, तू विचारलं नाहीस. का नाही विचारलंस? तुला काय भीती नाही, भीती तर नाही वाटणार तुला. मग तुझा इगो मध्ये आला असेल, तुला वाटलं असेल की मी रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे, मी कसं काय जाऊन नाव विचारू? हा, हेच झालं असणार. काय किस्मत आहे यार तुझी. ती ती कालची मुलगी तिकडे आहे. सोहम, मस्करी करू नको. अरे मस्करी नाही करत आहे, वायफाय टेक्नॉलॉजीची शपथ. खरंच ती मुलगी इकडे आहे बाजूला. मला असं वाटतं ना की देवाने हा सिग्नल तुला दिला असेल की तू तिला तिचं नाव विचारावंस. जा, नाव विचार. हे अरे ऐक ऐक, मला बोलू तर दे. अरे अरे काय आहे, मला विचारू तर दे. अरे काही काय, रस्त्यावर काय, ब्युटी कॉन्टेस्टच्या लोकेशनला येत असेल ती. कशावरून ती तिकडे चालली असेल, आणि नसेल जाते तिकडे तर तिला कसं शोधणार आहेस तू? अख्ख्या एवढ्या मोठ्या शहरात तिला शोधणार कसं आहेस? जा ना, विचार ना तिचं नाव. जा ना, काय जातंय? हे काय 500च फक्त? हो, गॅस दरवाढीच्या मोर्चाला गेले ना तर 1000 रुपये मिळतात आम्हाला, वर चहा, नाश्ता आणि जेवण सुद्धा. मला तर आज मोठ्या मंत्र्याच्या मोर्चाला जायचंय. 2000. किती? 2000 मिळणार आहेत. ते सोडून मी इथे आले. मॅडम, मी इथे स्टंट केला आणि 500च? हातपाय मोडला असं म्हणजे? माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असं म्हणजे? थांबा ना जरा. दे. घ्या. ठीक आहे, परत अशी चूक करू नका, लक्षात ठेवा. चल. बोल. सीसीटीव्ही असलं तर तुम्हीच सगळीकडे लक्ष ठेवून असायचो आहे का? काय झालंय? अहो, काय नाही झालं ते विचारा. तू नीट सांगणार आहेस का? ते कोण ठेवू? हं? अहो, तुम्ही एकदम सिरियसच होऊन गेलात. तसं नाही, म्हणजे काय झालं तेच विचारायचे तुम्ही. बोल, काय झालंय? सावळीला स्थळ आले, स्थळ. कळतंय का तुम्हाला? नाही, अहो म्हणजे स्थळ आहे नाही, काही मोठी गोष्ट नाही, ते काही कुणाला बी येतं. पण सावळीला त्यानं पसंत केलंय, म्हणजे आता पुढे जाऊन त्यांचं लग्न बी होऊ शकतं. सावलीचं लग्न ठरतंय? हो, म्हणजे घरात ना तयारी चालू आहे हो लग्नाची. पण तुम्ही काय करते तिथं बसून हो? झालं सांगू? हा, झालं. फोन ठेव.
हॅलो आओ नाही काय बाई तरी ऍक्शन म्हणल्या म्हणे लगेच कट करून टाकला सीन यांनी. फोनवर बी मला ऍक्टिंग करून देत नाही कोणी. भैरवी मॅडमचं काय बी बंद असू द्या, जयो जावईचं लग्न काही लागू द्यायचं दे बाई. म्हणजे आता सावलीचं लग्न होणार आणि तिला तिचा नवरा आपल्याकडे काम नाही करू देणार. म्हणजे आता गाणी मला स्वतःच्या आवाजात म्हणावी लागतील है ना. वेलकम 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 रूपम कॉस्मेटिक्स 2024च्या ह्या ब्युटी क्वीन स्पर्धेमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या सगळ्या कंटेस्टंटचं स्वागत आणि अभिनंदन. चला तर मग स्वागत करूया शॉर्टलिस्ट झालेल्या आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. एवढ्या सगळ्या मुली आल्या आहेत पण ती जी सकाळी होती ती येईल का रे. आणि दादा तुला काही हवंय का, म्हणजे काही हवं असेल तर मला सांग, मी घेऊन येतो. मला काही नको आहे, कामावर फोकस कर. सो आता आपण वळतोय आपल्या पहिल्या राऊंडकडे, जो आहे इंट्रोडक्शन राऊंड. सो आता या राऊंडमध्ये करायचं काय, प्रत्येकीला आपापली नावं सांगायची. हो पण फक्त नाव नाही, तिला तिची ओळख सुद्धा सांगायची आहे. बाकीचं मी सांगत जाईनच. सो लेट्स स्टार्ट. थांबा थांबा. थांबा. सॉरी आय एम लेट. पण वेळ ही महत्वाची आहे. आय नो, पण परिस्थितीच तशी होती. तुम्ही ऑलरेडी उशिरा आल्यामुळे ही संधी गमावली आहे, तर मला वाटत नाही की तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आय एम रिअली सॉरी. मला मान्य आहे मला उशीर झाला, पण प्लीज मला एक चान्स द्या. मला वाटतं की मी हा निर्णय पूर्णपणे जजेसकडे सोपवते. स्नेहाजी, प्लीज त्यांची एंट्री घ्या. त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि जर त्यांनी चांगलं काम केलंय तर आपण पण आपल्या बाजूने चांगलं काम करूयात, नाही का? थँक्यू. चला तर मग जजेस रेडी आहेत, पार्टिसिपेंट्सही रेडी आहेत. तर सुरू करूया आपला पहिला राऊंड, इंट्रो राऊंड. सगळ्यात पहिली येते नंबर 4. हाय, मी थोडी चुलबुली थोडी बुलबुली, माझं नाव आबोली. हाय, मी एकदम भारी एकदम न्यारी, माझं नाव परी.
माझं नाव अस्मी प्रधान. अस्मी प्रधान. अक्के, एक विचारू का? समज तुझं लगीन ठरलं आणि मग तू कोणत्या वेगळ्या देशात गेली तर मग तू या अप्पूला विसरणार? पण मी कुठे जाणारच नाही बाळा. म्हणजे तू लग्न बी नाही करणार? नाही करणार लग्न. मी हे काय ऐकतेय सावली? तू लग्न करतेस म्हणे? तुझे सप्तसूर माझ्या या वचनाच्या धाग्यात बांधलेले असताना तू दुसऱ्या कोणासोबत तरी सप्तपदी घेण्याचा विचार करतेस? कुणाच्या परवानगीने लग्नाला होकार दिलायस? बोल. माई, माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. तुला लग्नाला होकार देण्याचा अधिकार कुणी दिला? भैरवी माई, मी तुम्हाला माग पण सांगितलेलं ना, आता पण तेच सांगतोय. तुमचा अधिकार साऊच्या आवाजावर आहे, तिच्या गाण्यावर आहे, तिच्या आयुष्यावर नाही. नाही म्हणजे सगदेव बराबर बोलतोय. आणि कवा ना कवा तरी हिचं लगीन लावावं लागणारच आहे की. तिला आयुष्यभर घरात तर नाही ना ठेवू शकत आम्ही. चला, लेट नाईट शो सुरू झाला. आता मज्जाच मज्जा. माई, आमचं खरंच काय बी पुढाकार नव्हता. बास. मला तुमची कुठलीच कारणं ऐकायची नाहीयेत. मला जर आता काही दिसतंय ते फक्त आणि फक्त माझ्या ताराचं करिअर.